ह्या लेक्चरमध्ये आता आपण पाहायचं आहे ओपॅम्प ॲज अ ॲडर. ओपॅम्प ॲज अ ॲडर ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि हे डायग्राम काढून घ्या वाटलं तर. आता ह्याच्यामध्ये काय पाहायचं आहे, ओपॅम्प ॲज अ ॲडर. ॲडर म्हणजे काय? ॲडर म्हणजे काय तर जो ॲड करतो, जो बेरीज करतो, दोन येणाऱ्या ह्या वेवफॉर्मला, ह्या दोन्ही वोल्टेजला इनपुट वोल्टेजची ॲडिशन करणार आहे, त्याला काय बोलणार तुम्ही? ओपॅम्प ॲज अ ॲडर. आता आपण बघूया ओपॅम्प ॲज अ ॲडर कसा काम करतो, कसं वर्क करतो ओपॅम्प ॲज अ ॲडर. तर इकडे बघा, आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आता जस्ट पाहिला, तो कसा दिसतो? असा ट्रायंगलसारखा दिसतो. वरती काय आहे ह्याच्या? निगेटिव्ह. खालती काय आहे? पॉझिटिव्ह. इकडे काय आहे? आउटपुट. इकडे कोण आहे? आउटपुट. इकडे कोण आहे? निगेटिव्ह म्हणजेच कोण? इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग टर्मिनल. पॉझिटिव्ह म्हणजे कोण? नॉन इन्व्हर्टिंग. इन्व्हर्टिंग म्हणजे काय? जो येणाऱ्या वेवफॉर्मला त्याचा शिफ्ट करतो. निगेटिव्हला पॉझिटिव्ह करणार, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करणार. कुठून? स्टार्टिंगच्या ओरिजिनपासून. जर का वेवफॉर्म पॉझिटिव्हमधून स्टार्ट होत असेल इनपुटची, तर हा काय करतो? 180 डिग्रीमध्ये शिफ्ट करून निगेटिव्हमधनं स्टार्ट करतो ॲम्प्लिफाय करून. त्याला काय बोलतात? इन्व्हर्टिंग. जो त्याची साईन कन्वर्ट करतो, इन्व्हर्ट करतो, त्याला इन्व्हर्टिंग बोलणार. जो नाही करत त्याला काय बोलणार? नॉन इन्व्हर्टिंग. तर इथे येणार तुमचा मायनस VEE, इकडे येणार प्लस VCC, इकडे येणार तुमचा आउटपुट. आता समजा एखाद्या वेळेस तुम्ही जर का असं केला की ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला बेरीज करायची आहे. कशामध्ये? ह्या दोन टर्मिनलच्या इनपुटमध्ये तुम्हाला बेरीज करायची आहे. जर का तुम्ही ह्याला ॲज अ हे जर का बेरीज म्हणून वापरला तर त्याला काय बोलणार? ॲडर बोलणार सिम्पल लँग्वेजमध्ये. कसा वर्क करतो ॲडर? कसा असतो? तर इकडे बघा, डायग्राम कशी काढायची आहे? सिम्पल आहे डायग्राम. सेम त्रिकोण काढला तुम्ही, जो ओपॅम्पचा आपल्याला जो सिम्बॉल माहीत आहे. इकडे तुम्ही निगेटिव्ह घेतला, इकडे घेतला पॉझिटिव्ह. ठीक आहे. आता इकडे एक तुम्ही इथे एक V इन घेतला. काय घेतला? V इन घेतला. आता ह्या V इनला समजा इथे अजून एक रेजिस्टर जोडला मी, आणि इकडे घेतला. समजा हा V1 आहे, हा V2 आहे. हा काय आहे? V1, हा आहे V2. आणि ह्याला मी जर का इथे ग्राउंड केला, ह्याला काय केला? पॉझिटिव्हला काय केला? ग्राउंड केला. ग्राउंड म्हणजेच काय? त्याचं व्होल्टेज किती झालं? 0 झालं. हे लक्षात ठेवा, 0 व्होल्टेज झालं. आता हा काय आहे? 741 ओपॅम्प आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे. इकडे V इन घेतलं आणि V2 घेतलं. आता हे मी इथं कनेक्ट केलं. समजा इथून मी एक फीडबॅक रेजिस्टर काढला इकडे, RF म्हणजे काय? फीडबॅक रेजिस्टर. इथे पण आहे बघा, RF म्हणजे फीडबॅक रेजिस्टर. मी इकडे दोन इनपुट घेतलेले आहेत, व्होल्टेज नंबर 1, व्होल्टेज नंबर 2, आणि इकडे खालती मी इकडे ग्राउंड केलेला आहे. कशाला? नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला ग्राउंड केलेला आहे. आउटपुट मिळणार कुठे आपल्याला? इथे मिळणार आहे आउटपुट. आउटपुट कुठे मिळणार आपल्याला? इथे मिळणार. 6 नंबरच्या पिन अक्रॉस आपल्याला आउटपुट मिळणार आहे. 6 नंबरच्या पिनच्या अक्रॉस आपल्याला काय मिळणार आहे? आउटपुट मिळणार आहे. आता ह्याच्यामध्ये कसं होतं बघा, फॉर्म्युला काय आहे याचा? तर सगळ्यात पहिल्यांदा काय होणार आहे? तुमचा फॉर्म्युला काय असेल? ॲडरचा फॉर्म्युला काय असेल? ॲडर इज इक्वल टू ह्याचा फॉर्म्युला काय असेल? तर V2 प्लस V1 काय? ह्याची बेरीज अधिक ह्याची बेरीज करायची. कशाची? V2ची बेरीज अधिक V1ची बेरीज एकत्र करायची. फक्त इथे साईन लागतो मायनसचा. इथे काय लागतो? मायनस साईन लागतो इथे. का लागला मायनस साईन? कारण की डायग्राममध्ये बघा, आपण कुठे ॲडिशन करतोय? निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेला आहे. कुठे जोडले? निगेटिव्हला. निगेटिव्हचं नाव काय आहे? इन्व्हर्टिंग. निगेटिव्हचं नाव काय आहे? इन्व्हर्टिंग. तुम्ही हे सगळे ॲडिशन इन्व्हर्टिंगच्या क्रॉस करताय, इन्व्हर्टिंग असल्यामुळे काय होणार आहे? तो तुमच्या साईनला चेंज करणार आहे. जर का तुम्ही त्याला प्लसला दिला असता तर नसता आलं मायनस साईन, पण तुम्ही त्याला इन्व्हर्टिंग टर्मिनलला दिला आहे, त्यामुळे तो ऑपरेशन जरी ॲडिशनची करत असेल तरी शेवटी साईन कुठलं लावणार? तो मायनसचं लावणार. आता हा आहे तुमचा फॉर्म्युला. ठीक आहे. हे सर्किट काढायचं, ह्याच्यावरती एक्सप्लेन करायचं. कसं एक्सप्लेन करणार? काय कसं पहिल्यांदा स्टेप कशी टाकणार तुम्ही की ओपॅम्प जेव्हा आपण ॲडर म्हणून यूज करणार आहात, जेव्हा ओपॅम्पला तुम्ही ॲडर म्हणून यूज करणार आहात, त्यामध्ये काय काय होतं? तर इकडे बघा, ओपॅम्प ॲज अ ॲडर ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे? इथे V1 दिलेला आहे, इथे V2 दिलेला आहे, दोन्हीकडे रेजिस्टर दिलेले आहेत. ह्या दोघांना आपण कंबाईन इथे केलेलं आहे, आणि इकडून आपण ह्याला दिलेला आहे नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला म्हणजे मायनसला. ह्याच्या थ्रू आपण इकडे फीडबॅक रेजिस्टर टाकलेला आहे, जो आउटपुटला गेलेला आहे. फीडबॅक म्हणजे काय? फीड म्हणजे भरवणे, आणि बॅक म्हणजे परत पाठीमागं आणून. याचंच आउटपुट परत पाठीमागे आणून आपण ह्यालाच दिलेला आहे. ह्या प्रोसेसला बोलतात फीडबॅक सिस्टीम. फीडबॅक. ठीक आहे. जो पॉझिटिव्ह आहे म्हणजे जो नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल आहे त्याला आपण इकडे ग्राउंड केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतं? ह्याचा फॉर्म्युला बघा, ह्याचा फॉर्म्युला आहे V0 इज इक्वल टू
V0 इज इक्वल टू V1 प्लस V2 आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे मायनस साईन. ठीक आहे, V1 प्लस V2 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन, V2 प्लस V1 ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन घेतला तरी पण राईटच आहे, कारण तुम्ही 1 अधिक 2 केला काय आणि 2 अधिक 1 केला काय, आन्सर 3च येणार आहे. त्यामुळे फॉर्म्युला हा पण राईट आहे आणि फॉर्म्युला हा पण राईटच असेल. आता ह्याच्यामध्ये आपण एक फॉर एक्झाम्पल बघूया कसं करतो तो. तर इकडे बघा, समजा जर का मी V1ची व्हॅल्यू जर का 2 घेतली, V1ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे आणि V2ची व्हॅल्यू 3 आहे, 2 आणि 3. आता काय होणार आहे, ह्या दोघांना इकडे तुम्ही इथे कनेक्शन एकत्र केलेलं आहे, म्हणजेच काय होणार, V1ची व्हॅल्यू किती झाली 2 आणि V2ची व्हॅल्यू किती झाली 3. ठीक आहे, आता 2 प्लस 3 केला, आन्सर काय येणार आहे 5 आलं, बरोबर आहे, आन्सर आलं 5. पण ते जोडले कुठं तुम्ही निगेटिव्ह टर्मिनलला, म्हणजे ओपॅमच्या इन्व्हर्टिंग टर्मिनलला. इन्व्हर्टिंग टर्मिनल असल्यामुळे इथं काय होणार, 5ला मायनस साईन लागणार, म्हणजे आउटपुट काय आलं तुमचं -5 वोल्ट. आउटपुट काय आलं तुमचं -5 वोल्ट, कारण इकडे 2 आहे ॲडिशन, इथे 3 आहे, 2 प्लस 3 झालं तुमचं 5 आणि ते निगेटिव्ह टर्मिनल लागल्यामुळे लागलं तुमचं किती 5. आता ह्याच्यामध्ये ॲडिशन ह्याची होत नाही, कारण इथे तुम्ही ग्राउंडला जोडलेला आहे, ग्राउंडचं व्होल्टेज आहे 0, त्यामुळे इथे हा कॅल्क्युलेशनमध्ये काहीही इकडे डिस्टर्बन्स येणार नाही, कारण आपण त्याला ग्राउंड केलेलं आहे, ग्राउंडचं व्होल्टेज आहे 0, त्यामुळे इथेच आपला पूर्ण भाग आपला फोकस करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, आउटपुटला काय मिळेल तुमच्या ह्या दोघांची बेरीज आणि इन्व्हर्टिंगला जोडल्यामुळे मायनसचा साईन, म्हणजे टोटल तुमचं समजा जर का हे V1 जर का समजा तुमचं 5 असेल आणि V2 जर का तुमचा 1 असेल, तर काय होणार 5 अधिक 1 6 आणि इन्व्हर्टिंगला दिल्यामुळे मायनसचा साईन. कळालं, म्हणजे -6 व्होल्टेज हे तुमचं काय आलं आउटपुट. कधी, ओपॅम ॲज अ ॲडर पाहताना. ठीक आहे, ओपॅम ॲज अ ॲडर सर्किट आहे इथे, ओपॅम ॲज अ ॲडर तुम्ही हे बघू शकता. हवं असेल तर ह्या नोट्सचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही हे बघू शकता. उद्याच्या पेपरला तुम्हाला ओपॅम ॲज अ ॲडर आलं तर तुम्हाला ही डायग्राम जरी काढला आणि ह्याच्यावरून एक्सप्लेन जरी केला आणि हा फॉर्म्युला जरी लिहिला हवाला, तरी पण ह्याच्यामध्ये मार्क्स मिळून जातात. ठीक आहे, आता आपण बघूया ओपॅम ॲज अ सबस्ट्रॅक्टर.